हॅलो नमस्कार, मी शीतल आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते शीतल डेली ब्लॉगमध्ये। दिवसाची सुरुवात म्हटलं की इथूनच सुरू होते। आय होप तुमची पण इथूनच सुरुवात होत असेल। चहानंतर आज मी जेवणात बनवणार आहे खिचडी। तर त्यासाठी मस्त असं कांदा टमाटर वगैरे सगळं चिरून घेतलं आहे आणि खिचडी खूप सिंपल पद्धतीने बनवणार आहे। खिचडीची रेसिपी आणि त्याचसोबत माझी स्वामी सेवा पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी रोज जी सेवा करते तीच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर इकडे छान असं खिचडीचं मटेरियल पण काढून ठेवलं होतं। कुकरला खिचडी लावणार होते, तर मी सर्वात अगोदर कुकरमध्ये तेल टाकलं, त्यात जिरी मोहरी लसूण अद्रक असं सर्व जिन्नस त्याच्यामध्ये ॲड केले। नंतर बटाटा आणि धुवून मस्त कुकरमध्ये थोडंसं टाकलं आणि त्याला पण तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं आणि त्यानंतर पाणी टाकलं त्यामध्ये। तर मग कुकर पण साईडला ठेवून दिला आणि नंतर हे कुरडया मला माझ्या आईने दिल्या होत्या। खिचडीसोबत हे पण थोडंसं तळून काढते, थोडंसं तेलामध्ये थोडंसं तेल तळणार आहे। तर पाहू शकता थोडंसं किती छोटासा पापड आहे आणि फुलून किती मस्त असं मोठा होत आहे। तर अशा प्रकारे मी सगळंच पापड आणि ते मुरकुल वगैरे सगळं तळून काढलं आणि इकडे खिचडी पण तयार झाली होती। स्वयंपाकाचं तर सगळं रेडी झालं, आता माझी देवपूजा राहिली, तर मी तीही सुरुवात केली आहे देवपूजाला। सर्वात अगोदर मी दिवाबत्ती केली आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थाचा जप केला आहे। त्यानंतर स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचत असते आणि नंतर तारक मंत्राचं पाणी बनवून ते पण पित असते। नंतर आम्ही जेवायला घेतलं आहे। पाहू शकता दोघांचे 2 ताटं वाढून घेतले आहेत। पापड तर राहिलेच होते वरी, मग माझ्या आहोंनी खाली घेतले जेवण झाल्यावर। तर असं मग जेवणाचं पण सगळं भांडे वगैरे होते खरकटे, तेही धुवून टाकले। सकाळपासून घर आवरलं सगळं केलं, पण माझं स्वतःचंच आवरायचं राहिलं होतं, म्हणून मग मीही घर आवरल्याच्या नंतर मी पण म्हटलं आता थोडंसं माझ्यासाठी पण थोडंसं आवरून घ्यावं। त्यानंतर मी पण इकडे छान कपडे वगैरे वाळायला घातले। त्यानंतर केस विंचराव म्हटलं, पण केस पण असे माझे थोडेसे ना ओले होते, मग त्यामुळे केस विचरले नाही, तसेच बांधून टाकले। नंतर थोडंसं पावडर वगैरे लावलं आणि लिप बाम लावले केसाला। एकदा का केसाकडं पाहिलं आणि चेहऱ्याकडं पाहिलं का दिवसभर परत दोन्हीकडं पण बघायला वेळच नाही भेटत घरातल्या कामामुळे। घरातले कामं जसं आवरले की मन शांत होते, तसंच आपण पण थोडंसं स्वतःसाठी आवरलं की आपलंही माइंड फ्रेश होते। तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।